जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ह्या जगतावरती कोणाची सत्ता असेल तर त्या परमात्म्याची सत्ता आहे. इथपर्यंत आपण आलो होतो, हे की नाही. जगताच्या संबंधाने अनेक गोष्टी आपण ह्या सृष्टीतल्या पाहिल्या. सगळ्या सृष्टीवरती कोणाची सत्ता असेल, कोणाची आसते चाले हे शरीर, कोणाची आसते कोण बोलविते हरी वेखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. चाले हे शरीर कुणाची असते, तुम्हाला चालायला लावणारा, तुम्हाला बोलायला लावणारा, तुम्हाला पाहायला लावणारा, तुम्हाला ऐकायला लावणारा कोण असेल तर तो परमात्मा आहे. विठ्ठल विठ्ठल. करू नको, चुकू नको. अरे बाबा, ज्या परमात्म्याने तुम्हाला हे जग दाखवले ना, आणि म्हणून त्या परमात्म्याचं भजन माणसाने केलं पाहिजे. इथपर्यंत आपण आलो होतो. विठ्ठल विठ्ठल. आपण सगळ्या गोष्टी करतो, परंतु ज्या परमात्म्याने तुम्हाला हे जग दाखवलं ना, त्या परमात्म्यालाच आपण विसरतो. तुम्ही म्हणाल कसं, जर विसरलो नसतो तर कदाचित तुकोबाराय असे म्हटले नसते. कसे, कारे नाठवीसी कृपाळू देवासी, कारे नाठवीसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकलाची, पोषितो जगासी एकलाची, कारे नाठवीसी कृपाळू देवासी, कारे नाठवीसी कृपाळू देवासी. अरे जगाचं पालन पोषण करणारा तो परमात्मा आहे. अर्थात तुमचं आमचं सुद्धा तोच रक्षण करणार आहे, तोच पालन करणार आहे. विठ्ठल विठ्ठल. नर शरीर सुद्धा कशा करता दिले तर प्रमाण होऊन गेलं, जेणे तयाचे करीन चिंतन, किंवा देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा. देवाने हा देह कशा करता दिला असेल तर तो त्या भजना करता दिलाय, त्याचं चिंतन करण्याकरता दिलाय. या सृष्टीवरती तुम्ही बघा, भगवंताने अनेक जीव निर्माण केलेले आहेत. सृष्टीवरती एक जीव आहे का, अनेक जीव आहेत. परंतु माणसासारखं शरीर, माणसासारखं शरीर अन्य दुसऱ्याही कुठले नाही. आदि काही ज्ञान नाही, आदि काही घडे देवाचे भजन, आदि काही ज्ञान नाही कोठे, आदि काही ज्ञान नाही कोठे, देवाचे आणि काही ज्ञान नाही कोठे. बाकीच्या प्राण्यांनी भजन करायचं ठरवलं तर बाकीच्या प्राण्यांना भजन करता येईल का, नाही. आणि हीच विशेषता मानवी देहाची आहे. तुम्ही बघा, इतका अनमोल किमतीचा तुम्हाला मला नरदेह मिळाला, इतका अनमोल किमतीचा मिळालाय की या देहाची इच्छा स्वर्गातल्या देवाधिकांनी करावी, इतका अनमोल किमतीचा आहे. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी भावा जन्म. बर, देवाधिकांना विचारलं, तुम्हाला जर हा मनुष्य जन्म मिळाला तर तुम्ही काय कराल? ते म्हणतात, नारायण नाम होऊ जीवन मुक्त, कीर्तनी आनंद गाऊ गीते.
स्वर्गात हा सोहळा नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. भजनाचा आनंद फक्त ह्या मृत्यू लोकामध्ये आम्हाला मिळतोय. आणि म्हणून या जन्मामध्ये आपण ह्या संधीचं सोनं करून घेतलं पाहिजे. परंतु असे काही लोक आहेत की त्यांना ह्या देहाचं महत्व कळालं नाही. कधी भजन नाही, कधी कीर्तन नाही, कधी तीर्थयात्रा नाही, कधी काही नाही. काही लोक येऊनी काय केले जन्मा, येऊनी काय केले जन्मा, येऊनी काय केले जन्मा, येऊनी काय केले, येऊनी काय केले जन्मा, येऊनी काय केले जन्मा, येऊनी काय परंतु जन्माला येऊन तुझा काही उपयोग झाला नाही. तुझा मुद्दलही गमाविले. किंवा जन्मा येऊन केले काय विठ्ठल नाही आठविला आठविला. अरे मुढा भाग्यहीन. जर मनुष्य जन्म मिळून भजन कीर्तन नाही केलं ना तर मग तू आला तसाच गेला म्हणून समजावं. विठ्ठल विठ्ठल डोळ्यांनी पाहिले की त्यांनी आयुष्यात कधी नाम सप्ताहाला, कधी कीर्तनाला आले नाही, कधी सप्ताहामध्ये अन्नदान नाही, कधी तीर्थयात्रा नाही, कधी गावातल्या गावात देवाच्या दर्शनाला सुद्धा आले नाही. अशी काही महाभाग आहेत. फक्त एकदाच आले होते. कधी स्वस्ती श्री गणनायका गजमुखा मुरे अक्षर घेऊन लग्न लागायले का काय. असेही काही महाभाग आहेत. फक्त देवाच्या दर्शनाला एकदाच आले होते. कधी लग्नाच्या टायमाला. नंतर कधी देवदर्शन सुद्धा घेतलं नाही. याला म्हणायचं जन्माला आला हेला आणि पाणी वाहून मेला. असे कोरेच्या कोरे काही काही माणसं गेले परंतु परमार्थाला लागले नाही. विठ्ठल विठ्ठल आयुष्य जात असेल ना तर नाही तरी गेला जन्म वाया. जन्माला येऊन तुझा काही उपयोग झाला नाही बाबा. असे काही काही महानग होते. एक जण मी माझ्या डोळ्याने पाहिला. त्याचं आयुष्य संपत आलं तरी बिचाऱ्याने परमार्थ केला नाही. मरणांच्या अवस्थेला टेकला. मुलांना वाटायचं जाऊ द्या बाबांनी आयुष्यभर परमार्थ केला नाही. मुलं परमार्थिक निघाली होते. मुलांना वाटायचं जाऊ द्या आयुष्यभर बाबांनी परमार्थ केला नाही. आता तरी बाबांनी परमार्थ करावा. भगवंताचं नाम मुखामध्ये यांच्या यावं. का अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. मुलं परमार्थिक होते. म्हणजे जाऊ द्या आयुष्यभर बाबांनी परमार्थ नाही केला परंतु मरताना का होईना बाबांनी देवाचं नाम चिंतन करावं. परंतु बाबांनी काय देवाचं नाव घेतलं नाही. वाटवर पडल्या पडल्या वाचा सुद्धा बसली आणि मग नुसता म्हातारा खोडीनं असं करायचा. भिंतीकडे बघायचा आणि असं करायचा. मुलांना वाटायचं जाऊ द्या भगवंताचं नामचिंतन घेतलं नाही. परंतु जात करू लागला त्यावेळेला मुलांना वाटलं नक्की बाबांनी याच्यामध्ये सोनं ठेवलेलं असावं. आणि मग काय केलं मुलांनी ती भिंत पाडून टाकली. त्या भिंतीमध्ये काही निघलं नाही महाराज. मग परत म्हाताऱ्याने पाठीमागच्या भिंतीकडे हात करायला सुरुवात केली. पाठीमागच्या भिंतीमध्ये सुद्धा काही निघलं नाही. परत इकडल्या भिंतीकडे गेले. परत समोरच्या भिंतीकडे गेले. सगळ्या भिंती मुलांनी पाडल्या. काहीही निघलं नाही. हातबल झाले. म्हणले बाबांना बोलता येईना परंतु बाबांनी नक्की ठेवलेलं असणार आहे. मग एक म्हणला मी मुंबईला जातो. मुंबईला माझे डॉक्टर हुशार डॉक्टर माझ्या ओळखीचे मित्र आहेत त्यांना घेऊन येतो आणि बाबांनी दोन शब्द का होईना बोलले पाहिजे.
आणि मग तो मुंबईला गेला. मुंबईवरून गंगाखेडला डॉक्टरला घेऊन आला. गंगाखेडहून वागदऱ्यामध्ये त्याला आणलं डॉक्टर साहेबांना. आणि मग डॉक्टर साहेब हुशार असल्यामुळे त्यांनी विलाज केला. म्हातारा देखील बोलायला लागला. आणि मग मुलं उत्सुक झाले, नेमके आता बाबा कुठं ठेवले सोनं नाणं, कुठं ठेवले सोनं नाणं हे सांगण्याकरता उत्सुक झाले. कान देऊन म्हणू लागले, बाबा अहो ते तुम्ही असे हात करत म्हणत होता ना, ते कुठं ठेवले सोनं नाणं? म्हातारा म्हणे, कशाचं सोनं नाणं? तुम्ही त्या भिंतीकडे बघून करत नव्हता का म्हटले असा हात करून? ते सोन्याचा डब्बा कुठं ठेवलाय? म्हातारा म्हणलं, अरे वेडे हो, सोनं नाणं कशाचं? मग बाबा तुम्ही असं काय म्हणत होते? ते म्हणे, अरे आपली शेजाऱ्याने गहू चाळायची चाळणी नेली, ती आणली का नाही म्हणत होतो म्हणे. एवढं म्हातारा म्हटला आणि जीव सोडून दिला. मला सांगा, 5 लाख रुपये डॉक्टरला दिले होते, तेही गेले. बर, आयुष्य मिळालं होतं, आयुष्यात भगवंताचं नामचिंतन घडलं नाही, आयुष्य सुद्धा फुकट गेलं. याला म्हणायचं नाही तरी गेला, जन्म वाया आला तसाच गेला. विठ्ठल मनुष्य देहाची अनमोलता ओळखूनच साधू संतांनी तुम्हा आम्हाला नामचिंतन करण्याकरता प्रवृत्त केल्याचे प्रयत्न आहेत, प्रवृत्त केलेला आहे. तुकोबरायांचे अभंग बघा किंवा सकल संतांचे अभंग बघा. संत महात्मे नामचिंतनाविषयी अत्यंत आग्रही होते. का बरं? तर संत महात्म्यांना वाटायचं की लोकांनी भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि मग अनेक प्रकाराने संत महात्म्यांनी तुम्हा आम्हाला नामचिंतनाला लावण्यासाठी प्रयत्न केले. कधी कधी तर तुकोबरायांनी म्हणावं, अरे बाबा रे, तुमच्या पाया पडतो, तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा. खरं सांगा, तुकाराम महाराजांनी तुमच्या आमच्या पाया पडावं एवढे आपण मोठे आहोत का? नाही. परंतु तुकोबरायांचा उद्देश काय होता? की लोकांनी भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि म्हणून तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, लागोनी या पाया खरं सांगा, पाया पडण्याची वेळ माणसावर कधी येते? सांगूनही नाही ऐकल्याच्या नंतर. एका मुलाच्या वडिलांना वाटायचं की माझा मुलगा फार मोठा डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, प्राध्यापक व्हावा, शिक्षक व्हावा, त्याची खूप इच्छा होती. आणि तो त्या मुलाला म्हणे, हे बघ, तुला शिक्षणाला कितीही पैसा लागू दे, परंतु तू शिक्षणामध्ये मागून आला पाहिजे, शिक्षणामध्ये फर्स्ट क्लास मध्येच तू राहिला पाहिजे. त्याला शिकवण्याची वडिलाची इच्छा होती. परंतु मुलगा काही शिक्षणामध्ये शिकला नाही, तो फेल झाला. वडील म्हणले, जाऊ दे, शिक्षणामध्ये तुला जमलं नाही ना, जाऊ दे, दुसरा पर्याय काय? म्हणले, तुला व्यवसाय टाकून देतो. हे बघ, हे 1 लाख रुपये घे आणि या 1 लाख रुपयाचे कमीत कमी मला 1.25 लाख रुपये तू करून दाखव. असं म्हटल्याबरोबर मुलाला धंदा टाकून दिला. परंतु त्या धंद्यामध्ये 1 लाखाच्या 1.25 लाख करण्याऐवजी मुलाने किती केले? 75,000च केले. म्हणजे शिक्षणामध्ये हा फेल झाला. व्यवसाय टाकून दिला, व्यवसायामध्ये देखील हा फेल झाला. आणि मग शेवटी वडील कंटाळले आणि म्हणले, बाबा
आता तू शिक्षणामध्ये सक्सेस नाहीस, व्यवसायामध्ये सक्सेस नाहीत, आता तुझ्या पाया पडतो. आपल्या वडिलोपार्जित जी काही जमीन आलेली आहे, शेती आहे, ती तरी कदाचित तू आता व्यवस्थित कर, तुझ्या पाया पडतो. ही पाया पडतो म्हणण्याची वेळ कधी आली? सांगूनही ज्या वेळेला ऐकत नाही त्यावेळेला. तसं तुकाराम महाराज म्हणतात, लोकांना मी सांगत होतो परंतु लोक काय ऐकत नव्हते, आणि म्हणून तुकाराम महाराज लोकांच्या पाया पडून म्हणत होते, लागून या पाया विनवितो तुम्हाला. कधी कधी संत महात्म्यांनी शिव्या देऊन सुद्धा सांगितलं लोकांना, कधी कधी प्रेमाने सांगितलं. संत महात्म्यांचा उद्देश काय होता की यांनी नामचिंतन केलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. संतांचे वाक्य आपल्याला बोलायला काही हरकत नाही. हरी नाही मुखासी, है की नाही? असं महात्मे चिडून चिडून म्हटले. कधी कधी संत महात्म्याने सांगितलं, अरे बाबा, मानवी जन्म तुला मिळालाय, मानवी जीवनाच्या कलियुगाच्या आयुष्याचा जर विचार केला तर तू म्हणशील करू आज, करू उद्या, आज करू उद्या, परंतु या देहाचा काही भरोसा नाही. मानवी जीवनाचं आयुष्य जर बघितलं आपण, कृता त्रेता द्वापार कलियुगाचा विचार केला तर कृतयुगामध्ये मानवी जीवनाला आयुष्य फार होतं. किती होतं? 1,00,000 वर्ष आयुष्य माणसाला कृतयुगामध्ये होतं. त्रेतायुगामध्ये जर विचार केला तर त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष माणसाला आयुष्य होतं. चला, द्वापार युगाचा विचार केला तर पुन्हा त्या 10,000तून 1 शून्य कमी झाला. किती राहिलं? 1,000 वर्ष माणसाला आयुष्य द्वापार युगामध्ये होतं. परंतु कलियुगाचा जर विचार केला ना बाबा, तर कलियुगामध्ये अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह. विचार केला तर कलियुगातल्या माणसाला आयुष्य किती आहे हो? तर अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र आहे. 100 वर्षाची मानवी जीवनाची गणना कलियुगातल्या माणसाची केली, त्यातही अर्ध आयुष्य महाराज म्हणतात कशात जाते? तर झोपेत जाते. आणि 100 वर्षामध्ये काय काय करायचं आपल्याला? तर बालपणाचा जर विचार केला तर बालपण कसं आहे हो? नाकळतेपणामध्ये जातं. बालपणाचा विचार आयुष्यामध्ये करता येईल का? नाही. बालपण गेले नेनता
तारुण्यपणी विषयी व्यथा वृद्धपणे प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्मधरी. बालपणातलं आयुष्य माणसाला काही कळत नाही. पंडित जितेंद्र अभिषेकीने एक भावगीत म्हटलेलं आहे गुरुजी याच अनुषंगानं. बालवयी खेळी रमलो तारुण्य नासले बालवयी खेळी रमलो तारुण्य नासले वृद्धपणी देवाता दिसे पैल तीर चंद्रभाऊ पांडुरंगा मन करा थोर कैवल्याच्या चांदयाला गेला चकोर कैवल्याच्या चांदयाला गेला चकोर. बालपणे गेली नेनता बालवयी खेळी रमलो. दोन्हीचा समन्वय एकच आहे. खरं म्हणजे बालपणात माणसाला काही कळत नाही. तसं तर माणसाला कधी कळतं मला हेच काही कळत नाही. तुम्ही बघा बालपणामध्ये ज्या वेळेला मनुष्य असतो त्यावेळेला आई वडील काय म्हणतात हो आमच्या बाळूला काही कळत नाही. बरं जाऊ द्या. झाला बाळू मोठा. बाळूचा आता कोण झाला? बाळासाहेब झाला. बाळासाहेबाचे 2 हाताचे 4 हात झाले. आता तरी बाळासाहेबाला कळायला पाहिजे की नाही. 4-2 वर्ष होऊ द्या. नवीन नाही पण 4-2 वर्ष झाले की त्याची पत्नी सुद्धा म्हणते आमच्या ह्याला काही कळत नाही. बरं जाऊ द्या. आता हा म्हातारा अवस्थेला पोहोचला. म्हातारा झाला. म्हातारपणात तरी माणसाला कळायला पाहिजे की नाही. हो म्हातारपणात सुद्धा मुलं म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला काही कळत. म्हणजे याचं आयुष्य नाकळतेपणात जातं की काय असं वाटतं माणसाला. विठाला मानवी आयुष्याची गणना कमी असल्यामुळे तुम्हाला मला वेळोवेळी साधू संतांनी सांगितलं भगवंताचं चिंतन करा. कधी कधी काळाची भीती घातली अरे बाबा तो काळ येईल तुम्हाला घेऊन जाईल आणि म्हणून नामचिंतन माणसाने केलं पाहिजे. आणि हे जर तुम्ही नाही ऐकलं तर हे जरी नाही काल
त्यावेळेला काळ तुम्हाला बांधून नेईल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. दुसरा कोण आहे? तो काळ आहे. आणि म्हणून काळ येण्या अगोदर तुम्ही काय करा तर त्या परमात्म्याचं चिंतन करा. विठ्ठल विठ्ठल. परंतु आमच्या जीवनामध्ये अनेक समस्या आहेत हो. त्या भगवंताचं नामचिंतन केलं असता आमच्या समस्या सुटतील का? अहो नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हणल्याने आमचं पोट भरल का? नुसतं ज्ञानोबा तुकाराम म्हणल्याने आमचं पोट भरल का? तुकोबाराय म्हणतात का भरणार नाही? अरे आमच्या वारीमध्ये काही काही वारकरी असे असतात त्यांनी सोबत काही नेलेलं नसतं. फक्त काय करतात? ज्ञानोबा तुकाराम खायला गुलाबजाम. ज्ञानोबा तुकाराम एवढं भजन करतात. खाण्यापिण्याची चिंता आहे का त्यांना? नाही. नुसतं भजन केलं तर खाण्यापिण्याची सुद्धा चिंता मिटवणारा तो परमात्मा आहे. आणि त्याच्याकडे सगळी सत्ता असल्यामुळं कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरह प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजवेयम असा तो परमात्मा असल्यामुळं त्याचं चिंतन केलं असता काय होणार नाही? काय प्रश्न विचारल्याच्या नंतर तुकाराम महाराज म्हणले त्याचं चिंतन केलं ना तर काय येणो हे केले एका चिंतिता विठ्ठल. त्या परमात्म्याचं चिंतन केलं असता तुझी एक काय कितीही समस्या असू दे त्या समस्या सुटल्याशिवाय राहणार नाही. आणि मग एक म्हणू लागला महाराज माझ्या जीवनामध्ये अनेक पाप माझ्याकडून घडलेत हो. कळत नकळत माझ्या जीवनामध्ये पाप घडलेत. ते पाप भगवंताच्या नामचिंतनाने जातील का? तुकाराम महाराज म्हणले तू वेडा आहेस. तू एका जन्माचे म्हणत असेल अरे बाबा जळतील पापे जन्मांतरीचे. एका जन्माची नाही तर अनंत जन्माची पाप जळण्याचं सामर्थ्य त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहेत. महाराज अशी काही पुरावे आहेत का की अनंत जन्माची पाप जळल्याची पुरावे आहेत का? तर अनेक पुरावे आहेत. आता महाराज रामायण खूप सुंदर सांगतात. रामायणातला विषय आहे बघा. रामायण कुणी लिहिलं हो? वाल्मिकानं लिहिलं. परंतु त्यांचा पूर्व इतिहास जर आपण पाहिला तर वाल्मिक ऋषी कोण होते? वाल्या पोळी महात्यारी नामे तारिला निर्धारी. वाल्या कोळी महाहत्यारी होता, महापापी होता. त्याचा व्यवसाय काय होता? वाट सरूला धरायचं, मारायचं, उगायचं. त्यांचं उद्धार झाला असं महाराजांनी
नारदाने प्रमाण आपल्याला दिलं. आपण पूर्व इतिहास पाहिला तर अनेक चांगली विद्वान ब्राह्मण वाल्या कोळ्याने मारली होती. वाटून जाणारा मनुष्य दिसला की मारायचा, त्याच्याकडचा पैसा अडका घ्यायचा आणि त्याला मोकळं करून सोडायचा. परंतु कदाचित त्याचा उद्धार होण्याची वेळ आलेली असावी. एके दिवशी त्याच वाटेने नारद महर्षी चाललेले होते. नारदाला त्याचा उद्धार करायचा होता. वाल्या कोळ्याने नारदाला पकडलं. ओ महाराज, निकालो, तुम्हारे पास कुछ रोकड है क्या, कुछ कैश है क्या तुम्हारे पास, तो दे दो मुझे, असं म्हणायला लागला. परंतु नारद म्हणले, अरे बाबा, आमच्याकडे कशाचं धन, कशाचा पैसा अडका, आम्ही भजन कीर्तन करणारी माणसं आहोत. कारण नारद कीर्तन करत होते, परंतु त्या काळात नारद काय पैसे घेत, नारदाकडे कशाचे पैसे सापडणार आहेत वाड्याला. आताच्या काळातले महाराज जर धरला रात्रीच्या वेळेला तर नक्की पैसे सापडतील, पण नारदाकडे काय पैसे त्या काळामध्ये नव्हते. नारद म्हणले, बाबा, माझ्याकडे हे काही धन पैसा वगैरे काही नाही. आमचं धन फक्त एकच आहे. कोणतं? हमारो धन राधा, राधा श्री राधा, किंवा पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो. अरे आमच्याकडे धन कोणतं आहे? तर परमार्थ धन आहे. आमच्याकडे हे धन नाही. परंतु नारदाला त्याला उपदेश करायचा होता आणि उपदेश करायला सुरुवात केली. नारद म्हणले, हे बघ, तू हे पैसा अडका लोकांकडून घेतोय, मलाही मागणी करतोय, परंतु हे तू नेमकं कशा करता करतोय? तो म्हणला, कशा करता म्हणजे? माझ्या बायका मुलांकरता करतोय म्हटला. अरे पण तुझ्याकडून हे पाप होतंय, हे पाप ते फेडू लागणार आहेत का? म्हणलं, असं काय बोलता महाराज? अहो, माझ्या पत्नीचं माझ्यावर एवढं प्रेम आहे, नक्की मला ती पाप फेडू लागणार, माझ्या पापाचा हिस्सा ती घेणार. नारद म्हणले, अरे वेडा आहेस तू, जा विचारून ये. वल्ल कोळी घरी आला, पत्नीला आवाज दिला, अगं हे ऐकलंस का? म्हटली, काय? काय नाही म्हटले, मी तुमच्या करता एवढं पाप करतोय, सोऱ्या माऱ्या करतोय, लोकांना लुटतोय, माझ्याकडनं जे अगणित पाप होत आहे, ह्या पापातला काही हिस्सा तू घेणार आहेस का? असा प्रश्न केल्याबरोबर पत्नी परत घरामध्ये गेली आणि हात झटकत, अरे बापरे, अरे बापरे, आई ग असं करत बाहेर आली. तो म्हणला, काय झालं? ती म्हणली, काय नाही, मला विंचू चावलाय आणि मला असं वाटतंय की यातल्या अर्ध्या वेदना तुम्ही घ्याव्यात. वाल्या कोळी म्हणला, तू काय वेडी झालीस का काय? म्हणले, काय? विंचू कोणाला चावलाय? तुला. आणि वेदना कोणाला घ्या म्हणते? तुम्हाला. मला कशा घेता येतील? विंचू तुला चावलाय ना, तर त्या वेदना मला घेता येणार नाही. पत्नी म्हणली, माझ्या तुमच्याही प्रश्नाचं उत्तर याच ठिकाणी मला तुम्हाला द्यायचंय. जसं तुम्ही मला म्हणताय ना की विंचू चावल्याच्या वेदना तुम्हाला घेता येत नाही, तसं तुमच्याकडून जे काही पाप घडतंय ना, ते पाप सुद्धा मी घेऊ शकत नाही. कारण का? जो करेगा वही भरेगा, जाका किसका जाता, जो करेगा वही भरेगा. ज्याने पाप केले ना, ते त्यालाच भोगावं लागतं. मला तुमचं पाप घेता येणार नाही. मुलाला विचारलं, मुलगा सुद्धा म्हणला, बाबा, मी सुद्धा घेऊ शकत नाही. पत्नीने नकार दिला, मुलाने नकार दिला. वाल्या कोळी परत नारदाकडे आला, म्हणला, महाराज, माझ्याकडून अगणित पाप घडलेत आणि ह्या पापातून मला मुक्त होण्याकरता काहीतरी उपाय सुचवा. माझ्याकडून खरंच माझ्या जीवनामध्ये चूक झाली. त्यावेळेला नारदाने सांगितलं, हे बघ, आतापर्यंत गेलेलं आयुष्य जाऊ दे, परंतु इथून पुढे मात्र तू काय कर? त्या भगवंताचं नामस्मरण कर. भगवंताचं नाम मुखामध्ये घे. राम 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 म्हण जा. आता मला सांगा, येईल का त्याला राम राम? नाही येणार. का? अहो, आयुष्यभर परमार्थ करून सुद्धा लोकांच्या मुखामध्ये नाम येत नाही. परंतु आणि याला कसा येईल? चोऱ्या माऱ्या करून त्याच्या मुखाला राम राम येत नव्हतं. मग नारद म्हणले, तुला नेमकं येतं काय? काय नाही म्हटले, मला मारा झोडा म्हणायची सवय आहे. नारद म्हणले, काही हरकत नाही, तू मारा मारा म्हण. मारा मारा म्हटला तरी मारा माराचा उलटा शब्द काय होतो? राम राम होतो. बघा तुम्ही, मारा 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 माराचा काय झाला? रामा रामा झाला. वाल्या कोळ्याला राम राम सुद्धा म्हणता येत नव्हता, मारा मारा म्हणायचा. उलटा नाम जगत जनु जाना, उलटा नाम जगत जनु जाना, वाल्मीकि भय ब्रह्म समाना. राम सिया राम जय राम सिया राम, राम सिया राम जय राम सिया राम, राम सिया राम जय राम सिया राम, राम सिया राम जय राम सिया राम. उलटा मंत्र म्हटला तरी वाल्याचा कोण झाला?
उद्धार झाला। मी तुम्हाला परत सेना महाराजांचं उदाहरण देतो। वाल्या कोळी कसा होता? वाल्या कोळी महाहत्यारी नामे तारिला निर्धारी नामे तारिला निर्धारी पर्वत जळती पापाचे परसनी सरणी दमनी दम दप मगरे सरे सरे गरे गरे गम मग गम गम बाबा 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 दादा बाबा बाबा ने 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 भरदा मग असा असणारा सुद्धा वाल्या नामचिंतनाने तरला। मला यातून एकच सांगायचं, काय नो हे केले एका चिंतिता त्याचं चिंतन केलं असता महापाप्याचा सुद्धा उद्धार होतो, आपला का होणार नाही? विठ्ठल नामचिंतन करणारे जे जे संत महात्मे होऊन गेले, त्या संत महात्म्याचं देवाने काय केलं नाही हो? मोठाच्या मोठा अभंग आहे। जो त्या परमात्म्याचं चिंतन करतो ना, त्याचा परमात्मा काही पाहत नाही, जात पाहत नाही, पात पाहत नाही, कोणत्या कुळातलाही काही पाहत नाही। उच्च नीच काही ने भगवंत तिष्ठे भावे भक्ती देखो निया। काय काय केलं भगवंतानं? दाशी पुत्र कन्या वेदुराचा भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे सेवे मिली। एका एका कडव्यात दोन दोन भक्ताची पुरावे दिले। भगवंताचं नामचिंतन करणाऱ्या संतांचं परमात्म्याने काय केलं नाही? सगळी कामं सुद्धा परमात्मा त्यांची करू लागला। विठ्ठल विठ्ठल परमात्म्याचं नाम, आम्ही सगळी संसारिक जीव आहोत, या संसार रूपी सागरातून तरुण जाण्याकरता कसं असेल? महाराज म्हणले परमात्म्याचं नाम हे साधन सर्वश्रेष्ठ असेल, सर्व साधनाचे सार। इतर साधनं केल्यापेक्षा भगवंताचं नामचिंतन संसारिक जीवाने जर केलं तर बाकीची साधनं करण्याची आवश्यकता नाही। सर्व साधनाचं सार परमात्म्याचं नाम हे साधन आहे आणि या भवसिंधूतून तुम्ही नक्कीच तरुण जाल, यात तीळ मात्र शंका नाही, असं तुकाराम महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात। सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार। का हो महाराज, आणखी काही साधनं नाहीयेत का? साधनं पुष्कळ आहेत, परंतु कलियुगामध्ये त्या साधनांचा फारसा प्रभाव पडणार नाही। कलियुगामध्ये फक्त आणि फक्त नाम हेच साधन कसं आहे तर प्रभावी आहे, इतर साधनं कलियुगामध्ये प्रभावी नाहीत। साधनं नाहीत का? आहेत। कोणते कोणते आहेत महाराज? योग याग तपे योग याग तपे योग याग तपे योग याग तपे। योग आहे, याग आहे, तप आहे, परंतु योग याग तप केल्याचं पुण्यच तुम्हाला कशाने मिळतं तर नाम साधनाने
मिळत केली तयाने आमुपे, म्हणजे हेच केल्याचं पुण्य तुम्हाला नामचिंतनाने मिळतं. बरं, योग करणं काही सोपं आहे का हो? माऊली ज्ञानोबारायांना विचारा, जे योगाच्या मागे लागले ना त्यांच्या वाटेला काय आलं हो? योगाची वाटा जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचा चिवाटा भागाला. किंवा योगाची वाटा योगयागविधी घेणे सिद्धी म्हणजे योग करणं काही सोपी गोष्ट नाही. योगाची या वाटा मी सांगून गेलो, जे रेगाले गा सोबटा तया दुःखाची वाटा भागा आला. योग करणाऱ्याची अवस्था ही आहे. बर, योग करायचं म्हटल्याच्या नंतर सर्वसामान्य माणसांना जमल का हो? शरीर शोषण प्राण निरोधन योग सर्वसामान्य माणसाला जमेल का? नाही जमणार. बरं, योग करायचा म्हटल्याच्या नंतर युक्त आहारस्य विहारस्य नियमन करावं लागतं. किती खावं किती प्यावं याचं सुद्धा नियमन करावं लागतं. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. किती खावं किती प्यावं याचं सुद्धा नियमन करावं लागतं. आता आपल्या भजनावर करता किती खावं याचं काही बंधन आहे का? अजिबात नाही. आमचे गुरु महाराज तर म्हणायचे, माणसाने कचून खावं दचून भजन करावं. परंतु योग्याला योग करायचा म्हटल्याच्या नंतर कचून खाता येईल का? नाही खाता येणार. म्हणजे त्याला नियमातच राहावं लागतं. आमच्या वारकऱ्याला काही नियमाचं बंधन नाही भजनाचं. काही खा काही दचून भजन करा. आमच्या वारीला दिंडी असताना पुण्यामध्ये दिंडी गेली आणि त्या दिंडीमध्ये एक मनुष्य आला. म्हणला, महाराज, आमच्या दिंडी मालक चालकाला म्हणला, महाराज आम्हाला 10 वारकरी द्या भोजना करता, मला भोजन घालायचे. आमचे दिंडी मालक महाराज म्हणले, हे 5 वारकरी घेऊन जा. तो मला नाही हो, मला 10 वारकरी न्यायचे. परंतु तो म्हटला, दिंडी मालक आमचे म्हटले, अहो हे 5च 10ची बरोबरी करणार आहे, तुम्ही बिनधास्त घेऊन जा. नेले बाबा त्यांनी ते वारकरी, 5 वारकरी नेले. म्हणतात सुंदर बेत केलेला होता. जिलेबी, भजे, कुरडे, पापड, गुलाबजामुन, जिलेबी असं सुंदर जेवण त्या माणसाने बनवलं. वारकरी मंडळी जेवली. परंतु जेवण वाढत असताना एक पदार्थ त्या घर मालकाकडून वाढायचा विसरला. त्याने सुंदर अशी दह्याची कढी केली होती. वारकऱ्यांचं जेवण झालं, परंतु कढी विसरल्याच्या नंतर त्यांनी, आणि होतं ना असं कधी कधी, एखाद्या वेळेला अति जवळच्या माणसं आल्याच्या नंतर किंवा अति आनंदामध्ये एखादी गोष्ट वाढवून राहतीच, हे की नाही. एकदा एक जावई बापू सासरवाडीला आले. सासरवाडीला आले, समोर बसले जावायला, परंतु जावायला नेमके भजे वाढायचे विसरले. मुगाची सासूबाईंनी भजे केलेले होते, भजे विसरले वाढायचे. आता मागाव तर इज्जतीची,
पंचायत होती. मग जावाई बापांनी काय केलं, हो सासूबाईला बोलायला सुरुवात केली. म्हणला मामी, म्हणले काय, अहो मी आता वागदाऱ्याला येत असताना तुम्हाला काय सांगाव, तुमच्या मुलीचं नशीब चांगलं. काय झालं जावई बापू, अहो काय सांगाव, वाटण येत असताना माझ्या ह्या ताटापासून तर त्या भज्याच्या टोपल्यापर्यंत एवढा मोठा साप निघाला होता. म्हटला सासूबाई म्हणल्या माय 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 भजी राहिले भजी राहिले भजी राहिले, असं होतं ना कधी कधी. तसा हा म्हटला, अहो तुम्हाला जेवण मी वाढलंय, सगळं जेवण तुम्हाला वाढलंय, परंतु दह्याची कढी केली ती मात्र राहिली. वारकरी बाबा एक एक तरी दह्याची वाटी तुम्ही घ्या, दह्याच्या कढीची वाटी घ्या. त्या वारकऱ्यांमध्ये 4-5 जणांमध्ये चर्चा चालली होती. एक म्हणतो काय म्हणतात रे ते काय म्हणतात म्हणे, एक एक कढीची वाटी घ्या. परंतु एक म्हणे अरे बाबा मी एवढं जेवलोय म्हटलं, आपल्या बापाच्याने कढी घेणं होईना म्हटलं, बापा लय जेवलोय म्हटलं, माझ्या गळ्यापर्यंत आले. दुसरा म्हणला अरे बाबा तुझ्या तरी गळ्याला आला असेल, माझ्या तर असं बोट घातलं ना तर बोटाला लागायले म्हणलं, आपण एवढं जेवलोय आपल्या बापाच्याने खाणं होईना. अरे तिसरा म्हणला तुमचं जाऊ द्या, माझं नुसतं आ केलं की दिसायले म्हटलं आपल्या जन्मात कढी पिणं होईना. परंतु घर मालक थोडासा हुशार होता. तो म्हणला ए वारकरी बाबांनो तुम्ही काय जास्त खाल्ले, म्हणले तू हरियाणा जिलेबी आणली होती, ती जिलेबी जास्त खाल्ली. काय नाही म्हणला, सोपं ना राव, मग एक एक कढीची वाटी जर तुम्ही घेतली ना तर त्या जिलेबीच्या पुंगळीमध्ये जाऊन बसती. म्हणला आमच्या वारकऱ्यांनी एक एक वाटी सुद्धा कढीची खाल्ली. म्हणजे आम्हाला भजन करणाराला असं योग्यासारखं बंधन आहे का काही नाही, परंतु योग्याला मात्र बंधन आहे. म्हणजे योग करण्याकरता अधिकाराची गरज आहे, आहाराची गरज आहे, कालाची गरज आहे, परंतु भजनाकरता परमार्थ करण्याकरता नामचिंतनाकरता कशाची आवश्यकता नाही आहे. त्या अवस्थेत मनुष्य घेऊ शकतो. योग याग यज्ञ करायचं म्हटलं तरी आवश्यकता सगळ्याच गोष्टीची आहे, तप करायचं म्हटलं तरी सगळ्याच गोष्टीची आवश्यकता आहे, परंतु योग याग तप केल्याचं पुण्य तुम्हाला नामचिंतनाने मिळतं. म्हणून सोपा असणारं नाम तुम्ही जपा, तुका म्हणे जपा, आणि मंत्र त्रिअक्षरी सोपा, असं सोपा असणारं परमात्म्याचं नाम तुम्ही जपा, असं तुकाराम महाराज सांगतात. एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचं. सगळ्यांनी हात वर घ्या. विठोबा जशी जमेल असे सद्गुरु जोग महाराज माझ्या आळंदीच्या सर्व गुरुवर्यांच्या आशीर्वादानं भगवंताच्या कृपेनं हनुमंतरायाच्या पावन दरबारामध्ये जशी जमेल असा सेवा करण्याचा प्रयत्न केला.